नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे ऋग्वेद केळकर आणि वेद अकॅडमी मध्ये तुमचं मी स्वागत करतो. या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत रोल्स थेरम. सो आधी बघून घेऊया रोल्स थेरमला लागणाऱ्या कोणत्या कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट्स मिळतात. सो रोल्स थेरम स्टेट्स दॅट इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज, तीन कंडिशन्स आहेत. पहिली आहे कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल ए बी, डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी, आणि थर्ड कंडिशन इज एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. तुम्हाला यासाठी काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायला लागतील की कंटिन्युअस म्हणजे काय, डिफरन्शिएबल म्हणजे काय, क्लोज्ड इंटरवल आणि ओपन इंटरवल म्हणजे काय. सो सगळ्यात पहिले बघूया क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय, की ए आणि बी ह्या दोन ज्या लिमिट्स आहेत त्या सुद्धा आपल्याला पकडायच्या आहेत आणि त्याच्या आतल्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पकडायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं 0 to 1, तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज येणार आहेत क्लोज्ड इंटरवल मध्ये? 0 सुद्धा येणार, 1 सुद्धा येणार आणि 0 आणि 1 च्या मधल्या व्हॅल्यूज लाईक 0.5, 0.6, 0.8 या सगळ्या व्हॅल्यूज सुद्धा येणार. आणि ओपन इंटरवल म्हणजे काय? लेट्स से 0 आणि 1. तर ह्या ओपन इंटरवल मध्ये 0 आणि 1 पकडायचे नाही. त्याच्या मधल्या व्हॅल्यूज लाईक 0.5, 0.6, 0.7 ह्या सगळ्या धरल्या जाणार, पण 0 आणि 1 जे एंड पॉइंट्स ते धरायचे नाही. सो हा सिंपल फरक आहे आपला क्लोज्ड इंटरवल आणि ओपन इंटरवल मधला. नेक्स्ट इज कंटिन्युअस फंक्शन आणि डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय. लेट्स से एक एक्झाम्पल घेतोय मी फंक्शनचं, जे दोन पॉइंट्स मध्ये असा फ्लो होतं. सो ह्या फंक्शन मध्ये कुठेही आपल्याला ब्रेक दिसत नाहीये और डिसकंटिन्युटी दिसत नाहीये, असे फंक्शन्स कंटिन्युअस फंक्शन्स म्हणतो आपण. मॅथमॅटिकली कसं म्हणायचं कंटिन्युअस फंक्शन, तर रोल्स थेरम मध्ये लक्षात ठेवा, सिंपल सिंपल अल्जेब्रिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक मधले साइन आणि कॉस फंक्शन्स, हे फंक्शन्स बेसिकली कंटिन्युअस फंक्शनच्या कॅटेगरीमध्ये येतात. सो हे फंक्शन्स आले की सहसा विचार करायचा नाही कुठल्या फंक्शन्स घेताना, हे फंक्शन्स नेहमी कंटिन्युअसच असणार आहे. सेकंड कम्स डिफरन्शिएबल म्हणजे काय. आता डिफरन्शिएबल ही कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा की एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इन्फिनिटी गेला नाही पाहिजे त्या रेंज मध्ये, तर आपण त्या फंक्शनला डिफरन्शिएबल असं म्हणू शकतो. मी हे एका एक्झाम्पल तुम्हाला समजावयाचा प्रयत्न करतो. लेट्स से फंक्शन आहे एफ ऑफ एक्स 1 बाय एक्स. मी एक अज्युम केले फंक्शन ज्याची रेंज मी घेतलेली आहे 0 आणि -1 आणि 1. सो आता ह्या रेंज मध्ये हा डिफरन्शिएबल आहे का नाहीये हे कसं समजून घ्यायचं, तर सगळ्यात पहिले याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो -1 बाय एक्स स्क्वेअर. बेसिक काही 10 ते 15 डेरिव्हेटिव्ह आहेत ते तुमचे पाठच पाहिजेत. त्यातला हा 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर. आता हे जे फंक्शन आहे ह्या रेंज मध्ये काहीही होता इन्फिनिटी नाही गेलं पाहिजे. आता इन्फिनिटी टर्म कधी येते? एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. आता जर नीट ऑब्झर्व कराल तर -1 आणि 1 या रेंज मध्ये 0 हा नंबर आहे. या 0 नंबरला इथे जर मी पुट केलं तर एनिथिंग अपॉन 0 विल बी इन्फिनिटी. थोडक्यात -1 to 1 या रेंज मध्ये या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा काय झाला? इन्फिनिटी. सो दिस फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल इन दिस रेंज. हा रेंज जर का 2 आणि 3 असतील तर 2 आणि 3 मधल्या कोणत्याही व्हॅल्यूज तुम्ही पुट करून बघा या डेरिव्हेटिव्ह मध्ये, आन्सर इन्फिनिटी जाणार नाही. मग हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे या रेंज मध्ये, बट पर्टिक्युलरली ह्या रेंज मध्ये ते डिफरन्शिएबल नाही. सो असा तुम्हाला फरक करायचा आहे की फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि जस्ट एक नंबर अज्युम करा, विचार करा की कुठला नंबर पुट केला आणि गोष्ट इन्फिनिटी जाते का. ही एकमेव गोष्ट आहे तुम्हाला सिम्पली ओळखण्याची की डिफरन्शिएबल आहे का नाही. सो पहिल्या दोन कंडिशन्स तर मी घेतल्या, कंटिन्युअस आहे का आणि डिफरन्शिएबल आहे. थर्ड कंडिशन आहे एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजे आपला जो फंक्शन आहे याची व्हॅल्यू ए पॉइंटला आणि बी पॉइंटला सेम पाहिजे, इक्वल पाहिजे, तरच या तीन कंडिशन मी सॅटिस्फाय झाल्या असं म्हणतो. सो ते एक्सप्लेन करूया की सेम असणं म्हणजे काय. मी ग्राफिकली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. लेट्स से हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट.
सो ए पॉइंटला आणि बी पॉइंटला आपल्या व्हॅल्यू सेम आहेत बघा. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ए पॉइंटची व्हॅल्यू फंक्शनची आणि बी पॉइंटची व्हॅल्यू फंक्शनची सेम आहे. सो ही थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होते. या फिगर मध्ये पण बघा, ए पॉइंटला आणि बी पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे, तर आपण त्याला म्हणू शकतो एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. आपण हे न्यूमरिकल मध्ये पाहूया की ऍक्च्युअल कसं आपल्याला मॅथमॅटिकली बघायचं आहे, पण आता ग्राफिकली समजून घेण्याचा प्रयत्न करा की दोन्हीही पॉइंट्सला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय पाहिजे, सेम पाहिजे. सो अशा तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतरच आपण रोल्स थेरम अप्लाय करू शकतो. नाव एवढं सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावर रिझल्ट काय, तर देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट अ पॉइंट. महत्वाचा शब्द आहे, देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट अ पॉइंट. कमीत कमी एक पॉइंट तरी असा येणारच आहे ज्या ठिकाणी एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. आता मॅथमॅटिकली बघता एफ डॅश ऑफ सी म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0 होतो, बट त्याचा रिअल लाईफ एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय, ग्राफिकल एक्झाम्पल काय, तर समजून घ्या. एफ डॅश ऑफ सी इज नथिंग बट स्लोप ऑफ द टँजेंट. जिथे आपण बेसिक डेरिव्हेटिव्ह शिकलोय, डेरिव्हेटिव्हचं पहिलं ऍप्लिकेशन होतं की डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट स्लोप ऑफ द टँजेंट. आता स्लोप म्हणजे बेसिकली उतार. आता मी हा हात आत्ता असा ठेवलाय, याला काहीतरी उतार आहे, याला काहीतरी स्लोप आहे, बट तो जो स्लोप आहे तो किती असणार आहे, 0. हे बघा, आता ह्या हाताला किती उतार आहे, देर इज नो स्लोप. स्लोप 0 होणे म्हणजे ती कर्व हॉरिझॉन्टल असणे, म्हणजे तो टँजेंट हॉरिझॉन्टल असणे. म्हणजे रोज थेरम काय सांगतो की असा एक तरी पॉइंट त्या ए आणि बी च्या मध्ये येणार आहे ज्या ठिकाणी तुमचा जो स्लोप आहे टँजेंटचा तो किती होणार आहे, 0. हा ग्राफ चेक करूया. सो तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. ग्राफ मध्ये कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. तर ए आणि बी च्या मध्ये असा एक पॉइंट येणारच ज्या ठिकाणी तुमची जी कर्व आहे ना ती हॉरिझॉन्टल होणार आहे, आणि हा कॉमन सेन्स आहे. हे बघा, ए आणि बी जर माझी एकाच लेवलला आहे, तर ए कडनं बी कडे येताना कुठेतरी मला हॉरिझॉन्टल व्हावंच लागणार आहे. कुठला तरी एक पॉइंट असा ऑफकोर्स येणार आहे ना जिथे माझी कर्व काय होणार आहे, हॉरिझॉन्टल होणार आहे. हाच कॉमन सेन्स रोज थेरमनी त्यांच्या मॅथमॅटिकल शब्दामध्ये मांडलेला आहे. सो देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट वेअर एफ डॅश ऑफ सी, सी पॉइंटला आपला जो स्लोप आहे टँजेंटचा तो किती होणार आहे, 0 होणार आहे. पण ऍटलिस्टच का, एकच का, एकच्या वर पण असू शकतात ना. हे बघा ना या ग्राफ मध्ये ए आणि बी पॉइंटला आपली व्हॅल्यू सेम आहे. किती पॉइंट असे आले जिथे आपला स्लोप 0 झालेला आहे, कर्व हॉरिझॉन्टल झालेली आहे, 3 ठिकाणी झालेली आहे बघा, 1 2 3. There are 3 such points where slope of the function, the slope of the tangent is equal to 0. Okay, so A आणि B पॉइंटच्या मध्ये असा एक तरी मिनिमम पॉइंट येणार आहे जिथे स्लोप ऑफ द टँजेंट किती असणार आहे, 0, किंवा त्याला मॅथमॅटिकली काय म्हणू शकतो आपण, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सो रोज थेरम बेसिकली आपल्याला स्लोप बद्दलच एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. याचा ऍप्लिकेशन न्यूमरिकल मध्ये कसं बघायचंय हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.